आज मी बनवणार आहे हेल्दी असे पोहे। तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एकदम बारीक चिरलेला कांदा, कापून घेतलेले बटाटे, त्यानंतर भिजवलेले पोहे, त्यानंतर मी घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगादाणे आणि थोडेसे हिरवा वाटाणा जो की आपण मटर ज्याला म्हणतो ते। त्यानंतर मी इथे पॅन घेतलेला आहे, गॅस चालू करून त्याला गरम करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे थोडंसं असं तेल, कारण की आपल्याला हे हेल्दी पोहे बनवायचे आहे डाएटसाठीचे, तर आपल्याला खूप जास्त तेलाचा इथे वापर करायचा नाही। थोडंसं आपल्याला जेवढे पोहे आहे त्याच दृष्टीने आपल्याला तेल घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय आता तेल गरम होतंय, तोपर्यंत आपण बाकीची तयारी जी आहे ती करून घेऊया। तेल गरम झाल्यावरती त्याच्यात सगळ्यात आधी टाकलेले आहे शेंगादाणे। शेंगादाणे छान लाल होऊ द्यायचे, जेणेकरून आपल्याला जे शेवटी जे पोहे बनतात तर तेव्हा तुम्ही खाताना ते एकदम कुरकुरीत असे जसे आपण चिवड्यामध्ये टाकतो त्या प्रकारे लागतात। तुम्ही हे शेंगदाणे काढून पण घेऊ शकतात, पण मी नाही काढले, मी त्यातच राहू दिलेले आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे कांदा। कांदा आपल्याला जास्त ओव्हर कुक नाही करायचा आहे, थोडासा मऊसूत झाला की आपल्याला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲड करायच्या आहे। तर हाय हॅलो नमस्कार, मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। सगळ्यांना सर्वप्रथम ओम नमः शिवाय। बघू शकता इथे कांदा जो आहे तो असा मऊ झालेला आहे बऱ्यापैकी, खूप जास्त मी त्याला लाल होऊ दिलेला नाही आहे, आणि लाल जर झाला तर तो जळून जातो आपल्या बाकीच्या सगळ्या प्रोसेस होईपर्यंत। तर त्याच्यासाठी मी त्याला थोडंसंच भाजलेलं आहे। त्यानंतर मी त्यात ॲड केलेलं आहे हिरवी मिरची आणि कढीपत्ता। हिरवी मिरची आणि कढीपत्ता थोडंसं भाजलं गेल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे बटाटा। इथे बटाटा आपल्याला धुवून आणि बारीक चिरून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला तो इथे वाफेवरती शिजवायचा आहे। त्याचसोबत मी टाकलेले आहे आपले हिरवे वाटाणे। आपल्याला पोह्यांमध्ये पाणी ॲड करायचं नसतं, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे जे पण पदार्थ आपण टाकलेले आहेत ते सगळे आपल्याला वाफेवरती शिजवायचे असतात, त्याच्यामुळे ते एकदम बारीक आणि एकदम पातळ कापणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून ते एकदम पटकन शिजतात, खूप कच्चे राहत नाही किंवा खूप वेळ लागत नाही त्यांना शिजायला। त्यानंतर मी इथे हे शिजण्यासाठी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, साधारण अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून यात मिठाचा पण स्वाद उतरेल आणि हे पटकन शिजेल पण, म्हणजे मिठाला थोडंसं पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला याच्यात थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। मीठ ॲड झाल्यानंतर मी एकदा त्याला पुन्हा हलवून घेतलेलं आहे छान व्यवस्थित, आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे झाकण, आणि साधारण 3-4 मिनटं आपल्याला याला एक छान वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकताय आता मी इथे झाकण ठेवून 3-4 मिनटं झालेले होते। त्यानंतर मी इथे वाफ काढून घेतलेली आहे एक छान। त्याच्यानंतर आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून खाली चिटकलेलं वगैरे असेल तर ते निघून जाईल। शक्यतो चिटकू द्यायचंच नाही, कारण की जळके पोहे चांगले लागत नाही। त्यानंतर मी त्यात ॲड केलेलं आहे जिरेपूड। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं हिंग, आणि त्यानंतर मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हळद आपल्याला थोडीशीच जास्त टाकायची आहे, जास्त टाकायची नाही आहे, कारण की हळद जर जास्त पडली तर पोहे जे आहे ते कडू होतात। आणि त्यानंतर मी थोडासा मॅगी मसाला टाकलेला आहे, मॅगी मसाल्याने खूप छान चव येते पोह्यांना। त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि हे आपल्याला पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आपली जी हळद, हिंग, मीठ जे पण आपण सगळं ॲड केलेलं आहे ते सगळं बाकीच्या वस्तूंना एक समान लागलं पाहिजे असं। त्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे व्यवस्थित, म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये मुरलं पाहिजे असं छान व्यवस्थित। आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे ते म्हणजे आपण भिजवलेले पोहे। तर मी इथे आपले जे स्वस्तिकचे रेग्युलर पोहे असतात तेच घेतलेले आहे, बाकीचे कुठलेही असे पोहे घेतलेले नाही आहे, डीमार्टचे किंवा फ्युचराचे किंवा आणखीन कोणते ब्रँड असतील किंवा सुट्टे जे आपण लोकलमध्ये ओपनमध्ये मिळतात ते पण घेतलेले नाही। मी आपण जे रेग्युलर स्वस्तिकचे पोहे वापरतो जे सगळीकडे उपलब्ध आहेत तर तेच घेतलेले आहेत, आणि ते खूप छान टेस्ट येते त्याची, म्हणून आम्हाला ते आवडतात, म्हणून मी तेच वापरते। बाकीचे पोहे जरा कुठे कडक होतात, मध्येच वातड होतात, तर मी ते वापरत नाही। त्यानंतर मी इथे ॲड केलेलं आहे मीठ, आणि त्याच्यानंतर टाकलेले आहे एक छोटासा चमचा भरून साखर, कारण की साखर टाकणं खूप गरजेचं असतं। पोहेंना छान गोड, आंबट, तिखट असे सगळे टेस्ट आले की पोहे खूप सुंदर लागतात। तुमच्याकडे जर लिंबू अवेलेबल असेल तर तुम्ही इथे लिंबूसुद्धा पिळू शकता या प्रोसिजरवरती, पण आता माझ्याकडे लिंबू अवेलेबल नव्हता, म्हणून मी लिंबूची जी स्टेप आहे ती स्किप केलेली आहे। तर बघू शकता इथे आपले छान असे पोहे झालेले आहेत तयार। तर आता याला पुन्हा मी 2 मिनटासाठी, अगदी 2 मिनटांसाठीच
झाकण ठेवून एक छान वाफ काढून घेतलेली आहे, जेणेकरून आता पोह्यांमध्ये जे पण सगळं काही आहे ते व्यवस्थित एकजीव होईल. सगळ्याचे जे रस आहे ते एकत्र होतील, एकमेकांमध्ये मिक्स होतील. आणि आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. पोहे पुन्हा एकदा छान हलवून घेतलेले आहे, खाली जळायला नको वगैरे म्हणून. तुम्ही बघू शकताय पोहे किती सुंदर झालेला, किती छान कलर आलेला आहे. आणि आता वेळ आली आहे ती म्हणजे पोह्यांना सर्व करण्याची. तर तुम्ही बघू शकता आपले इतके छान आणि यम्मी पोहे झालेले आहेत. याच्यावरती तुम्ही बारीक चिरलेला थोडासा कांदा आणि कोथिंबीर आणि शेव जर असेल तुमच्याकडे, बारीक शेव जी असते ती असेल तर नक्कीच याच्यावरती टाका. खूप सुंदर आणि खूप यम्मी आणि खूप टेस्टी पोहे झालेले आहेत. आणि एकदा तुम्हीही असे करून बघा माझ्या पद्धतीने. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.